एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। मुंबईतल्या ड्रग्ज सिंडिकेट विरोधात गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं एका ड्रग्ज प्रकरणाच्या संदर्भात शहरभरातल्या 13 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकलेत। आगरीपाडा, वांद्रे, कुलाबा, पवई आणि घाटकोपर यासह अनेक भागांमध्ये 10 पथकं शोध मोहीम राबवत आहेत अशी माहिती आहे। दरम्यान तपासादरम्यान सर्व 11 कंपन्यांचे पत्ते हे बनावट असल्याचं आढळून आलंय, ज्यामुळे संपूर्ण नेटवर्कचा तपास हा अधिक तीव्र करण्यात आला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून। रिजवान, काय अधिकचे अपडेट्स? दीपाली, आपण पाहतो ज्या पद्धतीने मुंबई येथील ड्रग्ज सिंडिकेट विरोधात जे आहे ते मुंबई पोलिसांच्या माध्यमातून जे आहे ती मोठी कारवाई जी आहे ती मुंबईमध्ये होताना दिसून येते। कारण आपण पाहतोय की मे महिन्यामध्ये आगरीपाडा येथे एका गुन्ह्याच्या तपासामध्ये मुंबई पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरी जे आहे याच्यामध्ये सापडले होते आणि अशाच वेळी जे आहे ते मुंबई गुन्हे शाखेच्या माध्यमातून एकाच वेळी 11 ठिकाणी जे आहे ते 13 ठिकाणी छापे टाकून जे आहे ते वांद्रे असो, कुर्ला असो आणि त्याचबरोबर आगरीपाडा असो, पवई, घाटकोपर आणि 10हून जास्त ठिकाणी जे आहे ते कारवाई करत जे आहे ते एकंदरीत आपण पाहतोय की ज्या पद्धतीने या अंमली पदार्थामध्ये नेमकं या मोठ्या प्रमाणात जो ड्रग्ज कुठून सापडला होता, नेमकं कुठून आला होता आणि आपण पाहतो याच्यामध्ये तपास करत असताना 11 जे कंपनी जे आहे ते बनावट असते देखील माहिती समजलं। त्यामुळे एकाच वेळी अशा 13 ठिकाणी छापा टाकून मुंबई पोलिसांच्या माध्यमातून आता ड्रग्जच्या विरोधात मोठी कारवाई होताना मुंबईमध्ये दिसून येत आहे। दीपाली, निश्चितच रिजवान, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तिकडे बीड विलास घुले हत्या प्रकरणी आज केजमध्ये तीव्र जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। खासदार पुत्राच्या अटकेची आणि मकोका लावण्याची मागणी करण्यात आली आहे। लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे। विलास घुले हत्या प्रकरणी आज मोर्चा निघणार आहे। खासदार पिता पुत्राच्या अटकेची आणि मकोका लावण्याची मागणी करण्यात आली आहे। लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आज निघणार आहे।